गडचिरोली जिल्ह्यातील कोंडूर टेकड्या सिसोटी पारडी घोळवा या परिसरातील आंदोलक आमच्या परिसरातील जे मराठा आंदोलक गेले होते मुंबईला माननीय संघर्ष होते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आणि तिथे गेल्यानंतर 29 तारखेपासून त्यांची जी या सरकारने अवहेलना मांडलेली आहे, त्यांची शौचालयाची सोय नाही, त्यांची पाण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आंघोळीची सोय नाही, त्यांना इव्हन दो खाऊ गल्ल्या सुद्धा बंद केल्या। काल तर दादांच्या कानावर गेलंय की तिथलं जे लालबागचा राजाचं अन्नक्षेत्र होतं मोफत मधलं त्यांना सुद्धा प्रेशर आणून ते मराठा आंदोलकांना जेवाय देऊ नका असं सांगण्यात आलं। तर हे सरकारचा उद्देश काय? हे आंदोलन दडपण्याचा उद्देश आहे का? अपसोय करायची, यांना कुठल्याच मूलभूत सुविधा द्यायच्या नाही आणि आंदोलन कंटाळून वापस गेले पाहिजे अशी यांची मानसिकता आहे का? ही मानसिकता जर सरकारची असेल तर सरकारला एक इशारा या परिसरातील मराठी आंदोलकांनी या ठिकाणी दिला। आमचं एवढंच म्हणणं आहे, लवकरात लवकर तिथल्या आंदोलकांना ताबडतोब मूलभूत सोयी सुद्धा पुरवा आणि त्यांच्या कसल्याही प्रकारच्या अडचणी तिथे येऊ देऊ नका, एवढी सरकारला या रस्ता रोको आंदोलनातर्फे आम्ही आज विनंती केली। त्यांनी स्पष्टपणे आम्हाला आदेश दिलेले आहेत की शनिवार रविवारपर्यंत शांत राहा। त्यांचा आदेश आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। मनोज दादांनी आजही आम्ही इथं अँब्युलन्स आल्या होते, अँब्युलन्स रस्ता दिला, रस्ता रोको होता आमचा, पण अँब्युलन्स आला आम्हाला मनोज दादांनी सांगितलं की प्रशासनाला सामान्य लोकांना मराठा आंदोलकाकडून कसल्याही प्रकारचा त्रास न झाला पाहिजे। आम्ही तो त्रास जोपर्यंत दादा आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही कसल्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतेही काम आम्ही करणार नाही। ज्या दिवशी दादा आम्हाला आदेश देतील, त्यांनी सरकारला काल बोलता बोलता शनिवार रविवारपर्यंत अल्टिमेशन दिलेलं, ज्या दिवशी दादा आम्हाला आदेश करतील की आता बस खूप झालं, त्या दिवशी या परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलक मुंबईला नक्कीच जाऊन धडकल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी या शासनावर असेल, या सरकारवर असेल, या प्रशासनावर असेल। जे आपल्या महाराष्ट्रातील जे आपले मराठी बांधव आहेत, जरांगे साहेबांचं जे उपोषण सुरू आहे त्यांची गैरसोय केली या शासनानं। तिथं त्यांना शौचालयासाठी पाणी दिलं नाही, त्यांना लाईटची व्यवस्था नाही, त्याच्यानंतर त्यांना जेवायची व्यवस्था बंद केली। त्याच्यानंतर काल आमच्या लक्षात आलं, ते मीडियावर दाखवलं की ते गणपतीचे आहे तिथलं ते अन्नछत्र पण सुद्धा बंद केलेलं आहे। या मागणीसाठी आम्ही इथं 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं। त्यासाठी आम्ही अनेक जर आमच्या तिथल्या मराठी बांधवाला जर इथे काही जरी झालं तर इथं पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल। एक मराठा, एक मराठा। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातील सर्वात स्वस्त परदेश टूर फक्त 28,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट, प्रेक्षणीय स्थळे सर्व खर्च समाविष्ट। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीय नाव। चला तर मग आजच आपली फॉरेन टूर बुक करा। संपर्क 7767989898।